30 दिवस ट्रेडिंग करून मला जायचं आहे नीमकुर्ली बाबाच्या आश्रमला. आज आहे माझा चॅलेंजचा डे 6 भावांनो. जस्ट मी आता शेडवरती आलेलो आहे. जस्ट आता 9:30च्या समथिंग टाईम होत आहे. तुम्ही चार्ट बघू शकता. ऑलमोस्ट एक चांगली ट्रेड तर मीच झाली आय थिंक माझ्यामध्ये आपल्याकडनं. तर काही प्रॉब्लेम नाही, मार्केट कायम राहणार आहे. थोडा आपण वेट करू, एखाद्या चांगल्या एंट्रीचा प्लॅन करेल. तर तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. मी सेबी रजिस्टर नाही आहे आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही बाईक सेलिंगची ॲडवाइस नाही देत आहे किंवा काही कॉल टिप्स प्रोव्हाइड नाही करत आहे. फक्त माझी पर्सनल ट्रेडिंग जर्नी शेअर करत आहे आणि माझी पर्सनल अनालिसिस शेअर करत आहे. कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. हा आहे तुमचा प्रीमियमचा चार्ट बघू शकता. ऑलमोस्ट प्रीमियम 140वरनं 180 रुपये होऊन गेला, म्हणजे 40 रुपये पॉईंट प्रीमियम मुवमेंट करून गेलं. मला तर पुट साईडलाच इंटरेस्टेड आहे. मी पुढचा प्रीमियम बाय करण्यासाठी कोणाला रिकमेंडेशन नाही आहे. मी फक्त एक माझी जर्नी शेअर करतो आहे. तर मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट दाखवतो की मी पुट घेण्यासाठी का बरं इंटरेस्टेड आहे. पहिलं ती 5 मिनिटाची टाईम फ्रेम मी लावलेली आहे. याच्यामध्ये जस्ट इथे EMAला पुल बॅक घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर डाऊन साईड जाण्याचं ट्राय करतो आहे. फक्त मला एक पुल बॅक पाहिजे आहे. आणि समजा आपण गेलो मंथली कॅन्डलमध्ये, तुम्हाला दाखवतो मी. ही आहे तुमची मंथली टाईम फ्रेमची कॅन्डल. तुम्ही बघू शकता ही जी प्रिव्हियस डेची जी जून महिन्याची कॅन्डल आहे ती एक प्रकारची डोजी टाईपची कॅन्डल होती. मार्केटने काय केलं, त्याच्यावर अपसाईडला गेलं, तिथे लिक्विडिटी घेतली आणि त्याच्यानंतर मग आता सेलिंग साईड कंटिन्यू येऊ शकतो. मग त्यासाठी आपण पुढचा प्रीमियमच बाय करण्यासाठी इंटरेस्टेड आहे मी. 180-81 रुपये चालू आहे. थोडाफार याला पुलबॅक घेऊ देऊ आपण 160-170च्या जवळपास. मग तिथे मी हा पुढचा प्रीमियम बाय करतो. किंवा हा इथून 180वरनं 200 बी निघून गेला तरी मला चालणार आहे. पण जस्ट इथे हायवरती इथं नाही बाय करू शकत मी. थोडाफार याला डीप होऊ देऊ, मग त्याच्यानंतर मी हा पुढचा प्रीमियम बाय करतो. इथे एक पॉज कॅन्डल तर बनलेली आहे. फक्त आता ही डाऊन साईड यायला पाहिजे EMAच्या जवळपास 167-165च्या जवळपास. तर 170ला बी आलं समजा एक्झाम्पल, तर मी तिथे बाय करून देईल 2 लॉट. तर मी तिथे बाय लिमिट आत्ताच टाकून ठेवतो. बघू शकता इथे मी बाय लिमिट टाकून ठेवलेली आहे 170.30ला. रिसेल वगैरे लावलेला नाही, फक्त बाय लिमिट टाकून ठेवलेली 2 लॉटची. वेट करूया आता ही पोझिशन आपली एक्झिक्यूट होते का नाही. ओके, तर 170.30ला आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. यामध्ये आता मी SL वगैरे लावून देतो. ओके, तर यामध्ये जो आपला स्टॉप लॉस आहे 2000चा समथिंग आपण स्टॉप लॉस लावलेला आहे आणि जो प्रॉफिट आहे तो 4200च्या समथिंग मी लावलेला आहे. तर बघू शकता ट्रेड आपण जिथे एक्झिक्यूट केली तिथेच आपल्याला आता 1000 रुपये प्रॉफिट रनिंग आहे. तर त्यामुळे मी पुलबॅकचा एक वाट बघितला. नेमकं कसं आहे, आपण इथे हायला घेतलं आणि जस्ट तो एखादा पुलबॅकला आला, त्यामध्ये आपला SL जाऊ शकतो. त्यामुळे जस्ट आपण पुलबॅकला एंट्री केली. इथून ही ट्रेड SL गेली तरी मला चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मग आपण जी एंट्री ती फोमोमध्ये केलेली नाही. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तेच की प्रॉबिलिटी आज SL बी जाऊ शकतो. कारण जस्ट जे आपण आत्तापर्यंत, आज आपला 6वा दिवस आहे, तर आपले जे मागचे 5 दिवस ट्रेडिंग केलेली, 5 दिवसामधनं मी फक्त एकच दिवस लॉस आहे. जो 4 दिवस आहे तो आपण ग्रीनमध्ये क्लोज केलेला आहे. तर एक ट्रेडरचं सगळ्यात मोठी मिस्टेक काय असते माहिती आहे का, तो जेव्हा एक विनिंग स्ट्रीकमध्ये असतो त्याच्यानंतर तो लॉस करून देतो किंवा काहीतरी मिस्टेक करून देतो. ती मिस्टेक मला आज करायची नाही. मला लॉस बी झाला तर मी ही एकच ट्रेड आज बी प्लॅन करणार आहे. जसं काल एक्सपायरीला मी एकच ट्रेड प्लॅन केली, तसं मी आजसुद्धा ही एकच ट्रेड प्लॅन करणार आहे. कारण कसं आहे, माझी एक प्रकारची विनिंग स्ट्रीक झालेली आहे. ऑलमोस्ट 4 दिवस मी ग्रीनमध्ये. मग समजा आज मला लॉस झाला, परत ते आपला इगो असतो नाही का, एक ट्रेडरचा तो इगो सॅटिस्फाय होत नाही की मी इथं कंटिन्यू करेक्टच होतो, मग मी आज रॉंग कसं काय झालो, मग मी आज पण रॉंग नको व्हायला पाहिजे होतं, हे एक बॅक ऑफ माइंडला आपल्याला विचार चालता. तसा विचार मला नको यायला. त्यामुळे मी एक एंट्री प्लॅन करेल. SL गेला तर माझं जे क्विल स्विच आहे ते मी लगेच ऑन करून देईल. आता वेट करूया या ट्रेडचं काय रिझल्ट येतं ते. तुम्हाला तोपर्यंत निफ्टीचा चार्ट मी दाखवतो. हा आहे तुमचा निफ्टीचा चार्ट. काय अडचण नाही, आपण एकदम प्रॉपर पुलबॅकलाच एंट्री केलेली. जेव्हा मार्केट डाऊन साईड आला, वर अप साईडला तुम्हाला EMA, मार्केट त्या EMAला पुलबॅक घ्यायला गेला आणि तिथून आपण एक सेल साईडची एंट्री प्लॅन केलेली. मग आता इथे SL जातो, काय अडचण नाही, आपण एकदम प्रॉपर सेटअपवरती ट्रेड केलेली आहे. इथे मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून देतो. जस्ट हा फर्स्ट 5 मिनिट कॅन्डलचा लो आणि अपसाईडला EMA, एक प्रकारचा रिजेक्शन आपण म्हणतो नाही का, एक प्रकारचं. मला बघा, मार्केट असा आला, मार्केट पुलबॅक दिला, हा आता डाऊन साईड कंटिन्यू जाऊ शकतो. प्रोबॅबिलिटी कन्फर्म नाही सांगत आहे मी. चला, आपला तोच अजून तिथेच चालू आहे. 800-900 रुपये लॉस आपल्याला चालू आहे. वेट करतो आहे आपण. 1040, 1033. इथे विचार चालू आहे माझे 2 लॉट ॲड करायचे, कारण ट्रेड चांगली प्रॉपर EMAला भेटते आपल्याला. 1 मिनटामध्ये बघतो आणि जमलं तर मग मी यामध्ये अजून 2 लॉट ॲड करण्याचा ट्राय करतो, कारण मला ट्रेड चांगली वाटते ही. जस्ट इथे फर्स्ट 5 मिनिटची जी कॅन्डल आहे प्रीमियममध्ये, तिथे आय थिंक हा सपोर्ट वगैरे घेऊ शकतो असं वाटतं मला 153-54ला. चला, इथे माझा मी SL आहे हा कॅन्सल करतो आहे आणि ह्यामध्ये जे 2 लॉट आहे मी इथे 2 लॉट अजून ॲड करतो आहे. आणि जो फायनल लॉस राहील तो 3000चा मी आज प्लॅन करतो, एक मॅक्सिमम लॉस.
इथे आपण कॅन्सल ऑर्डर झाली का? ओके, तर इथे मी 2 लॉट ॲड केलेले आहे आणि जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस लावलेला आहे. फक्त 3,500चा स्टॉप लॉस जस्ट ह्या कॅन्डलच्या लोला बसत होता, त्यामुळे मी स्टॉप लॉस आता 4,100चा लावलेला आहे. बिकॉज इथे एक रेजिस्टन्स सपोर्ट वाटतो आहे मला 153-54ला. मग आय थिंक समजा एखादा स्पाईक आली अपसाईडला तर इथे ही ट्रेड आपली प्रॉफिट देऊ शकते. असं नाही की आता परत मग लोक म्हणतील ओव्हर ट्रेडिंग केली काय. आपण 2 ट्रेडचा प्लॅन करताना मग ह्याच ट्रेडमध्ये असं वाटतं आहे की एक प्रकारचा पुलबॅक होता, हा अपसाईड जाऊ शकतो, त्यामुळे याच्यामध्ये आपण प्लॅन केला. हां, फक्त एस एल जो आहे तो मोठा बसतो याच्यामध्ये, काही अडचण नाही. वेट करूया आता. एस एल गेली तर एस एल. आजचे दिवस आपण लॉसमध्ये क्लोज करूया. फक्त आज जो लॉस आहे तो 4,000चा आपला एस एल आज जाणार आहे. वेट करूया आता काय होतं ते. चला, इथे आपला एस एल जाण्यावरच आहे. आज 4,000चा आपण लॉस बुक करतोय. वेट करू. ओके, झाला यामध्ये आपला एस एल बुक. बघू शकता इथे प्रीमियम ऑलमोस्ट त्या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. पहिल्या ट्रेडमध्ये ते एस एल गेला. आता ही सेकंड एंट्री तर एक प्रकारची आपली ओव्हर ट्रेडिंग टाईपचीच आहे आज, पण मग प्रॉपर मार्केट त्या लेवलला होता. ऑलमोस्ट 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्या बेसिसवरती आपण इथे ट्रेड घेतली. आपण आपला जो एस एल एकदम छोटा ठेवलेला आहे, त्यामुळे अजून एस एल लावलेला नाही. फक्त माइंडमध्ये की हा जेव्हा एकदाचा लो ब्रेक झाला 151.75 152च्या जवळपास, तिथे ही पोझिशन मी माझी एक्झिट मारून देईल. ट्रेडेड सेकंड एंट्री प्लॅन करायचं लॉजिक तेच की जस्ट इथे म्हटलं सपोर्ट आहे, मार्केटने प्रॉपर माझा एस एल घेतला, थोडा डिप झाला आणि त्याच्यानंतर मग प्रीमियम एक स्पाईक देत होती. बघूया आता काय होतं ते या ट्रेडमध्ये रिझल्ट. ओके, तर या ट्रेडमध्ये मी एकदम जी प्रिव्हियस कॅन्डल आहे, जी डोजी टाईपची कॅन्डल दिसते त्याच्या लोला मी याचा स्टॉप लॉस लावून दिलेला आहे. ऑलमोस्ट या ट्रेडमध्ये 4,000 किंवा 4,200-300 माझा एस एल जाईल, समजा ही ट्रेड इथून रिव्हर्स झाली तर. आणि आज एक प्रकारचं रूल्स ब्रेक केले मी. वेट करूया आता. रूल्स कधी कधी ब्रेक केले म्हणजे एक्सपिरियन्सनुसार ब्रेक केले, कारण जस्ट इथे मला सपोर्ट वाटतो आहे. फक्त आय थिंक हा काय अजून लिक्विडिटी घ्यायला डाऊन साईड जातो, मग त्याच्यानंतर अप साईड जातो का काय. पण एस एल आपण जास्त बी वाढवू नाही शकत, कारण जास्त वाढवला म्हणजे जो माझा लॉस आहे तो आय थिंक 5 होऊन जाईल. आपल्याला लॉस बी जास्त नको व्हायला ना आपला, त्याच्यामुळे 4,000चा एस एल काही प्रॉब्लेम नाही, आपण तो 4,000चा एस एल कवर करू शकतो. या ट्रेडमध्ये मी टी पी वगैरे लावलेला नाही, फक्त एस एल लावून सोडलेला आहे. आपला जो टार्गेट राहील 190चा राहील या प्रीमियममध्ये. पण आज नेमका वीकचा पहिला दिवस आहे, आज एवढी मोमेंटम एक्सपेक्टेड नाही करू शकत मी. समजा निफ्टी मुवमेंट करेल बी, प्रीमियम एवढी मुवमेंट करता का नाही ते आपल्याला बघायची गोष्ट आहे. स्पाईक येते आय थिंक निफ्टीत जाते डाऊन साईडला, का जस्ट लिक्विडिटी घेते फक्त इथे. एवढा वेळ नको होल्ड करायला पाहिजे, लवकर डाऊन साईड जो आपले प्रीमियम आहे अपसाईड पाहायला पाहिजे. मला या ट्रेडमधला जो एस एल आहे मी अजून छोटा करून देतो आहे, कारण एवढा वेळ होल्ड करतो आहे तर इथे हा जो प्रीमियम आहे तो मला रिस्की वाटतो आहे. आय थिंक हा एस एल आपला जाऊ शकतो, त्यामुळे जो एस एल आहे तो मी याला अजून थोडा छोटा करतो. अजून थोडा छोटा जस्ट आहे बघा, जी कॅन्डल आहे त्याच कॅन्डलच्या लोला मी याच्यामध्ये स्टॉप लॉस लावलेला आहे. ओके, एस एल एकदम छोटा आहे आता या ट्रेडमध्ये माझा. आता इथून ही ट्रेड रिव्हर्स झाली, मॅक्सिमम 3,000च्या जवळपास मला एस एल जाईल, त्याच्यावरती एस एल जाणार नाही. वेट करूया आता काय होतं ते. ट्रेडिंगमध्ये हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे भावांनो, की जे इमोशनल कंट्रोल नाही का आपण म्हणतो, ट्रेडिंग एवढी बी इझी नाही. ट्रेडिंग ह्याच कारणामुळे सगळ्यात जास्त डिफिकल्ट आहे, की यामध्ये माइंड येतं आणि माइंडला कंट्रोल करणं एवढं सोपं काम नाही भावांनो. आता फक्त अपसाईडला लिक्विडिटी घेतली आय थिंक, आणि हा प्रीमियम आता डाऊन साईड जाईल, म्हणजे जो निफ्टी आहे तो तुमचा कॉल साईडला जात आहे आय थिंक. आपण तर काय निफ्टीचा चार्ट बघत नाही, आपण पुढचा प्रीमियमच बघत आहे. ओके, एस एलला रेडी मी. थोडाफार एस एल होऊन लवकर क्विल स्विच ऑन करून द्यावं लागेल, नाही तर आज विनाकारण ओव्हर ट्रेडिंग होऊ शकते माझ्याकडनं. जस्ट याच्यानंतर एक कॉल आला आणि त्या कॉलमध्येच माझा जो स्टॉप लॉस आहे तो हिट झाला. जो फायनल लॉस आहे आपला तो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, 4,000 समथिंग काहीतरी फायनल लॉस माझा झालेला आहे. ऑर्डर बुक पण तुम्ही बघू शकता. आता पहिली ट्रेडला मी जे ॲव्हरेज केलं ते तर आपल्या रूल्सच्या नुसार होतं, काही प्रॉब्लेम नाही, कारण मी त्यामध्ये फायनल लॉस आहे तो 4चाच देणार होतो. फक्त जी सेकंड एंट्री मी प्लॅन केली ती रूलच्या अगेन्स्ट होती माझीवाली, पण मग माझी जे एक्सपिरियन्स आहे त्या बेसिसवरती मी ट्रेड केली. पण सगळ्यात महत्त्वाचं तेच की रूल्स तर ब्रेक केलेले, मी माझी मिस्टेक असेप्ट करतो, बाकी काही नाही. तर तेच सांगेल की ही मिस्टेक आता असं काही नाही की लॉस व्हायला नको पाहिलं होतं, लॉस झाला काही अडचण नाही. ट्रेडिंगमध्ये लॉस होतो, मी तुम्हाला तेच सांगतो का एक प्रोबॅबिलिटी आपण घेऊन चालत आहे. फक्त एवढंच आहे की जो आपला लॉस आहे तो
मॅक्सिमम लॉस आपल्याला 3,000चा द्यायचा होता, त्यामध्ये जो आपला 1,000 रुपये आज ते एक्स्ट्रा गेलेले. आणि मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी विनिंग स्ट्रीक असते किंवा जो मोठा प्रॉफिट असता, हे सगळ्यात जास्त धोकादायक आहे. उलट जी लुझिंग स्ट्रीक आहे ती चांगली असते, पण म्हणजे विनिंग स्ट्रीक आहे ती चांगली नसते भावांनो. कारण जेव्हा एक ट्रेडर हे सगळ्यात मोठा लॉस तो सगळ्यात मोठा प्रॉफिट नंतरच करतो. ऑलमोस्ट आपला आजचा 6वा दिवस आहे, 6 दिवसामध्ये आपण ऑलमोस्ट 4 दिवस ग्रीनमध्ये आणि आजचा दिवस लॉसचा आहे. आजचा दिवस धरून आपण 2 दिवस लॉसमध्ये आहे. आणि त्यानंतर समजा मला वाटलं की माझ्याकडनं ओव्हर ट्रेडिंग होऊ शकते, त्यामुळे मी लवकरात लवकर जे माझं क्विल स्विच होतं ते ऑन केलं. आणि एकदा नाही तर ते मला एका कमेंटमध्ये एका भावाने सांगितलं होतं की क्विल स्विच नंतर परत ओपन म्हणजे अनलॉक करू शकतो आपण. तर मी ते क्विल स्विच 2दा प्रेस केलं, म्हणजे ते आता फायनल क्विल स्विच माझं ऑन आहे. तर फायनल आपला लॉस तेवढाच आहे 4,100चा. तर भेटूया आपण नेक्स्ट डे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली ट्रेडिंग जर्नी आपल्या मित्रांमध्ये शेअर करा भावांनो. थँक्यू.